नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगला जी आर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नांदेड आणि लातूर विभागाकरता भरती जाहीर झालेली आहे मित्रांनो. नवीन पदे निर्माण करण्याबाबत, वाढीव पदे निर्माण करण्याबाबत हा जी आर आलेला आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती या जी आर मध्ये तुम्हाला देणार आहे. किती पदं असणार आहे, कोणते कोणते पदं असणार आहे, सॅलरी किती असणार आहे आणि अप्लाय कसं करायचं आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. ओके, हा जी आर तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जी आर आणि गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटी, प्रायव्हेट जॉब घेऊन असतो आपल्या चॅनलवर. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला मित्रांनो. तर मित्रांनो, आता हा जो जी आर असणार आहे, आता सगळ्यात आधी महाराष्ट्र शासनातर्फे जी आर असणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून. ओके, हा जो जी आर आहे मित्रांनो, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नांदेड व अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ लातूर या कार्यालयासाठी वाढीव पदे मंजूर करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो. दिनांक 10 डिसेंबर 2024 चा जी आर आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर मित्रांनो, आता याच्यामध्ये आपण प्रस्तावना बघून घेऊया मित्रांनो. प्रस्तावनामध्ये त्यांनी काय दिलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग शासन निर्णय 3 नोव्हेंबर 2021. मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नांदेड व अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ लातूर ही 2 नवीन कार्यालये स्थापना करण्यात आली मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. ओके, आता सदर दोन्ही कार्यालयांसाठी नवीन पदे निर्माण न करता अंतर्गत स्थलांतराद्वारे पदे उपलब्ध करून दोन्ही कार्यालये कार्यान्वित करण्यात आलेली आहेत असं सांगा मित्रांनो. ओके, असं सांगितलं आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नांदेड व अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ लातूर या कार्यालयाच्या कामात व्याप विचारता घेता सदर कार्यालयासाठी वाढीव पदे आवश्यक असल्याने प्रस्तावना वित्त विभागामार्फत अपर मुख्य सचिव सेवा यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीच्या दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजीच्या बैठकीत तसेच माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती त्याच्यानंतर मित्रांनो 8 ऑक्टोबर 2024 रोजीच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. उच्चस्तर सचिव समितीने मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नांदेड व अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ लातूर या कार्यालयासाठी नियमित स्वरूपात पदे मंजूर करण्यासाठी खालील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे. तर नियमित पदांसाठी बरं बघू शकता तुम्ही, नियमित पदे असणार आहे आपल्याला दोघी पदांसाठी, लातूरसाठी आणि नांदेडसाठी मित्रांनो. ओके, आता मित्रांनो, शासन निर्णय आपण बघून घ्या इथं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नांदेड व अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ लातूर या कार्यालयासाठी सोबत जोडलेल्या विवरणपत्र अ मध्ये दर्शविल्यानुसार नियमित स्वरूपात वाढीव पदे मंजूर करण्यास शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आली येत आहे. विवरणपत्र अ मध्ये दर्शविलेल्या संवर्गातील रिक्त पदांचा वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशनानुसार पदभरती करण्यात येईल मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नांदेड व अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ लातूर या कार्यालयासाठी मंजूर करण्यात आलेल्या पदांवरील कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्याच्या खर्च सदर पदे त्या कार्यालयासाठी मंजूर करण्यात आलेली आहेत. त्याच कार्यालयासाठी वेतनाच्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात यावा मित्रांनो, सांगण्यात आलेले आहे. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो, आता सदर शासन निर्णय इथं आता उपसमिती 30 सप्टेंबर 2024 रोजीच्या बैठकीत उच्चस्तरीय सचिव समितीने 8 ऑक्टोबर 2024 रोजीच्या बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. ओके, आणि तुम्ही म्हणत असाल मित्रांनो कोणते कोणते पद आहे, ते पण तुम्हाला मी दाखवतोय मित्रांनो. आता खालच्या पेजवर आपण जाऊया शेवटी. आता मित्रांनो, इथं बघू शकतो तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नांदेड व लातूर विभागासाठी कोणकोणते पदे असणार आहेत, त्या पदांची तपशील आपण घेणार आहोत मित्रांनो. ओके, आता मित्रांनो, विवरणपत्र नियमित पदांची तपशील. पदनाम दिलेले आहे, वेतन श्रेणी दिली 7व्या वेतन आयोगानुसार असणार आपल्याला. सध्या मंजूर पदे किती आहे आणि आपल्याला उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेली पदे किती मित्रांनो सांगितलेली आहे. आपण ते बघणार आहोत. किती पदे इथं. मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नांदेड यासाठी मित्रांनो सिव्हिल सहाय्यक साठी वॅकन्सी असणार आहे. हे 16 आपल्याला सॅलरी बेस असणार आहे मित्रांनो. सॅलरी तुम्हाला चांगल्या प्रकारे बघायला मिळते इथं.
84,900 पासून 1,42,400 एवढी आपल्याला सॅलरी बघण्यात मिळते. इथे एक पद त्यांनी काढलेले आहे, पद निर्माण केलेलं आहे. विशेष अधीक्षकसाठी मित्रांनो S15 असणारी सॅलरी 41,800 पासून 1,32,300 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते. इथे एक पद असणार आहे. मुख्य आरेखकसाठी मित्रांनो S15 सॅलरी बेस असणार आहे 41,800 पासून 1,32,300 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यास मिळते मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ लातूर. तर मुख्य आरेखक S15 सॅलरी बेस असणार मित्रांनो 41,800 पासून 1,32,300 एवढी सॅलरी बघण्यात मिळते. ते एक पद असणार आहे. आणि अधीक्षकसाठी इथं S14 सॅलरी बेस 38,600 पासून 1,22,800 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यास मिळते मित्रांनो. ओके, एकूण इथं आपल्याला इथं 5 पदे असणार आहे मित्रांनो. ओके, तर 5 पदे आपल्याला इथं अशा प्रकारे आपल्याला बघण्यात मिळत आहे. 3 पदं जे आपल्याला नांदेडसाठी असणार आहे, 2 पदं आपली असणार आहे लातूरसाठी मित्रांनो. ओके, तर लवकरात लवकर याची फॉर्म भरण्याची जाहिरात पण लगेच येणार आहे मित्रांनो. ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला तयारीला लागायचं मित्रांनो, चांगल्या प्रकारे अभ्यास करायला लागायचं मित्रांनो. आपल्याला अभ्यासाच्या तयारीला लागायचं, जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करायचं आहे. ओके, अजून काही याचं फॉर्म भरणे सुरू झालेलं नाही मित्रांनो. तर लवकरच आता सगळे भरतीची जाहिरात वगैरे GR वगैरे यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर खूप सारे GR वगैरे येणार आहे, नवीन नवीन पदांसाठी नवीन नवीन वॅकन्सी पण निघालेल्या आहेत. त्याचे GR पण मी लवकरात लवकर बनवणार आहे. ओके, त्यानंतरची भरतीची कधी फॉर्म भरण्याची सुरुवात झाली तर स्वतः मी तुम्हाला फॉर्म भरून सांगणार पण आहे मित्रांनो. तर तोपर्यंत अजून फॉर्म भरणे काही सुरू झालेलं नाहीये. फक्त आपल्याला अभ्यासासाठी लागून जायचं आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला तयारीमध्ये राहायचं आहे आपले. ओके, कारण एक एकच पद असणार आहे, टफ फाईट आपल्याला मिळणार आहे मित्रांनो याच्यामध्ये पण. ओके, आणि तुम्हाला काही डाऊट वगैरे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल नक्की आपल्याला लाईक करायचं आहे व्हिडिओला. आणि तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही मला केव्हाही मेसेज करू शकता मित्रांनो. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपची. आणि PDF तुम्हाला पण टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला त्याची डाउनलोड करून घ्यायचं. तिथं मी सेंड करून देणार आहे. तिथून डाउनलोड करून घ्यायचं आहे आपण. आपल्याला वाचून घ्यायचं आहे GR सविस्तरपणे आपल्याला वाचायचं असेल तर. ओके, आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचा आहे व्हिडिओ. त्यांना पण नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी आपल्याला पोचल्या गेल्या पाहिजे आपल्या मित्रपरिवारापर्यंत, नातेवाईकापर्यंत. ओके, चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटीज, गव्हर्नमेंट GR, प्रायव्हेट जॉब संपूर्ण इथं व्हिडिओ मी या चॅनलला अपलोड करत असतो. संपूर्ण गाईडलाईन